छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म तुम्हाला सांगितलंय 19 फेब्रुवारी 1630 साली झाला. त्यांचे नाव शहाजीराजे भोसले, त्यांच्या आईचे नाव राजमाता जिजाऊ मासाहेब. आणि छत्रपती शिवाजी महाराज अतिशय कमी वयात त्यांना त्यांच्या आईनं शिक्षण दिलं. कोणतं शिक्षण दिलं? दांडपट्टा चालवणे, तलवार चालवणे, घोड्यावर बसणे, लढाई करणे, याचं सर्व शिक्षण त्यांच्या आईनं छत्रपती शिवाजी महाराजांना दिलं. त्याचसोबत त्यांची आई लहानपणी बालवयात छत्रपती शिवाजी महाराजांना रामाच्या, कृष्णाच्या, अभिमन्यूच्या म्हणजे ज्या काही धार्मिक गोष्टी आहेत त्या गोष्टी सांगत असे. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना तसे वेगवेगळे विचार त्यांच्या मनात पेरत गेले. कोण? छत्रपती शिवाजी महाराजांना जो विचार पेरले गेले त्यांच्या मनावर प्रतिबिंबित झाले ते त्यांच्या आईमुळं वेगवेगळ्या गोष्टी त्यांना ऐकायला मिळाल्या. आता सुद्धा आपण लहान तुम्ही असताना तुम्ही म्हणताय बघा आजीला, आजी मला एखादी छान गोष्ट सांगणं ग, किंवा आजोबा असतील तर आजोबा मला एखादी गोष्ट सांगा ना, किंवा आईजवळ झोपलेला असाल तर आईला म्हणता आई मला एखादी गोष्ट सांग. गोष्टी ऐकायला खूप आवडतात आपल्याला, ऐकायला आवडतात का नाही? पण आता मोबाईल आलं, मोबाईलमुळे काय झालंय, तुम्ही गेम, व्हिडिओ गेम याच्यामध्ये तुमचा वेळ चाललाय. आईजवळ तुम्हाला झोपायला किंवा गप्पा गोष्टी करायला जर तुम्ही जर म्हटलं गोष्ट सांगा तर आई मोबाईल मध्ये गुंग असते आपली. म्हणजे आजचं युग बदललंय. पण गोष्टी जर आपल्याला सांगितल्या, मग राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांनी गोष्टी सांगितल्या शिवबांना. कोणत्या गोष्टी सांगितल्या? रामाच्या, श्रीकृष्णाच्या, अभिमन्यूच्या, म्हणजे एक प्रेरणा देणाऱ्या किंवा त्यांना त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळं निर्माण करणाऱ्या त्याचे विचार त्या पद्धतीने बनवणाऱ्या त्या गोष्टी होत्या. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय कमी वयामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊचं स्वप्न होतं आणि ते स्वराज्य जे होतं ते स्वराज्य सर्व धर्मांसाठी खुलं होतं. त्यांनी मुस्लिम लोक सुद्धा होते, सर्व धर्मांचे होते. म्हणजे त्यांनी प्रत्येक धर्माचा आदर केला छत्रपती शिवाजी महाराजांनी. कोणत्याही धर्माचा व्यक्ती असला तर आपल्या धर्मामध्ये त्यांना अलाउड केलं की तुम्ही आमच्या धर्मामध्ये येऊ शकता. आणि हिंदवी स्वराज्यामध्ये मुस्लिम मावळे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे होते. कोणत्या धर्माचा अनादर. आणि परस्त्रीला छत्रपती शिवाजी महाराज माते समान समजायचे. जर समजा लढाई सुरू आहे आणि मुघलांसोबत लढाई सुरू आहे, मुघलांची एखादी महिला त्यांच्या सैन्यांनी जर पकडली तर छत्रपती शिवाजी महाराज तिला साडी चोळी नेसून तिला ते परत पाठवायचे. म्हणजे परस्त्रीला माते समान समजणारे राजा छत्रपती शिवाजी महाराज झाले. आणि त्यामुळं त्यांचा गुणगौरव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, म्हणजे मुस्लिम लोक सुद्धा त्या काळात अफजल खान किंवा शाहिस्ते खानाची एकदम मुलगी का कोणतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याला मिळाली. म्हणजे सैन्याने त्याला अटक केली, त्यांच्याकडे घेतले कैदी. तर त्यावेळेस शाहिस्ते खान म्हणाला छत्रपती शिवाजी महाराज आपली बोटं कापू शकतात, छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासोबत लढाई करू शकतात, पण आपल्या स्त्रीला ते कोणत्याही प्रकारचा धोका किंवा त्यांचा कोणत्याही प्रकारच्या स्त्रीला हे करणार नाही. ते त्या स्त्रीला सन्मानाने त्यांनी परत केलं शाहिस्ते खानाला. शाहिस्ते खानाची बोटं छाटली शिवाजी महाराजांनी. असे छत्रपती शिवाजी महाराज थोर युग पुरुष होते. आणि त्यांचं कर्तृत्व, त्यांचं नेतृत्व हे आपण आपल्या अंगीकारायला हवं आणि आपण त्याच्यासारखे घडलो पाहिजे. म्हणून तुम्ही सर्व सध्या आपण लहान आहोत, त्यांचे विचार आपल्या अंगी आपले बांधले पाहिजे आणि आपण त्यासारखं बनलं पाहिजे. या दृष्टीने आपण प्रयत्न करायचा आहे. आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नव्हे तर संपूर्ण जयंत्या वर्षभरात आपण साजऱ्या करत असतो. कशासाठी? तर यातून आपल्याला प्रेरणा मिळते, एक वेगळे विचार आपल्यामध्ये पेरले जातात आणि हाच त्याचा उद्देश असतो जयंती आणि पुण्यतिथीचा. तर एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय होईल. आणि त्यानंतर हा जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो.